राम राम मामा. राम राम. कुठून आला? बार्शी तालुका बार्शी गाव खांडवी. तुमचं नाव? प्रदीप गव्हाणे. तुमचं दादा? श्रीराम बारंग. रवीकडे खास भरण्यासाठी, कारण रवीची वंशावळ ही ब्रीडिंग म्हणजे रवीची ब्रीडिंग ही दुधाची पडते. हां 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 त्यामुळं आम्ही आलोय. हां. ज्योतिराम अवताडेचे आहेत फळवणीचे, ऐश्वर्याचे मालक. हां हां. ऐश्वर्याचे मालक हा, ऐश्वर्याचे मालक माळशिरसला राहतात ते. हां हां, पळवणीचे. हां फळवणी. महाराष्ट्र कर्नाटक चॅम्पियन होते त्यांच्या आदतमध्ये ऐश्वर्या. हां त्यांनी सांगितलं की इकडे जावा, हां 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 आणि ही गाय पण त्यांच्याकडनंच घेतलेली आहे आपण. हां हां. म्हणजे ज्योतिराम दादांच्या घरची गाय ही? हा, घरची आहे का कुठली, म्हणजे त्यांनी आपल्याला दिली आहे. हां हां हां. त्यांनी दिली तुम्हाला? त्यांनी दिलेली आहे. त्यांनी सजेस्ट केलं की बाबा केलं रवीकडे जावा म्हणून. होय होय. कारण ह्याची वासरं जे आहेत ते टॉप लाईनचे पडतात आणि दूध वंशावळ चांगली आहे. कारण आम्हाला असं कळलं होतं की ज्यांचे वळू चांगले आहेत ते सुद्धा रवीकडनं गाया त्यांच्या घरच्या गाया भरून चाललेत. त्यामुळे आम्ही पण इकडे चाललो. आमच्याकडे ही पहिलीच गाय आहे, आतापर्यंत गाय कुठलीच नव्हती. घरी पहिलीच गाय आमच्या. तुमच्या घरी ही पहिली गाय? पहिलीच गाय, आतापर्यंत गाय नव्हती. गायचं वय वगैरे काय सांगितलं? गायचं हे तिसरं येत आहे आता. तिसरं वेत. हा. दुधाची दोन झालेत. दूध किती दूध देते? नाही हिला जास्त, 2 लिटर दूध आहे. 2 लिटर दूध आहे. हा, 2-2.5 लिटर दूध एका टायमाचं. रवीकडे त्यामुळे चालू आहे, दुधाची वंशावळ चांगली आहे रवीची म्हणून समजलेलं. रवीची वासरं समोर बघितली का दादा? रवीची वासरं बघितली की तुमच्याकडे आहेत ते तिन्हीच्या तिन्ही वासरं बघितलेली आहेत, हां 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 हां. आणि टॉप वासरं पडलेली आहेत. त्यात काय हीच नाही. तुम्हाला कसं वाटतं दादा वासरं बघून? भारी हां हां. क्वालिटी पडली, एक नंबर. चालते दादा, धन्यवाद. ओके.